नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे चॅनलवरती. तर पोल्ट्रीमध्ये मी आलेली आहे. येताना खाद्याची टोकर बरोबर आणलेली आहे. खाद्य आता इथे कोंबड्यांना टाकायचं कारण आहे की मी एक तर सकाळी आणि संध्याकाळी 2च वेळ खाद्य टाकते. पण आता कारण असं आहे की कोंबड्यांचं गिऱ्हाईक जर आलं ना तर मग त्यावेळी आता इथे खूप दिवसातनं मी इथं खाद्य घेऊन आलेलं आहे. कारण एरवीमध्ये मी कधीही खाद्याची टोकर आणली नव्हती आणि त्यासाठी मी कोंबड्या पकडण्यासाठी खाद्य टाकावं, त्यांना काहीतरी लालच द्यावी लागते, मग पटपट कोंबड्या पकडता येईल असं तर खूप दिवसाचं डोक्यातनं गेलं होतं. पण मला काल हा जो फोन होता मला 8 दिवसापूर्वीच आला होता. कालचा फोन नव्हता, हा 8 दिवसापूर्वी होता. आणि त्याच्या मावशी आहेत, त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला अशा अशा कोंबड्या घेऊन जाणार आहे आणि आम्ही पुढच्या आठवड्यात येणार आहोत. आणि अगदी शब्दाप्रमाणे ते ह्या आठवड्यात आलेल्या आहेत. आणि कोणत्या मोठ्या कोंबड्या किती घेऊन जायच्या आहेत, लहान किती घेऊन जायच्या आहेत, सगळं टोटल त्यांनी सांगितलेलं आहे फोनवरती. काल सकाळी दिवसभर मी त्यांचे फोन उचललेच नाही, कारण मी बघितलंच नाही की फोन कोणाचा होता. आणि आदितीकडे जेव्हा फोन आला तर ती म्हटली मला वाटलं की कोणीतरी असेल मम्मी गावाकडचं असं म्हणून. मग हे तर हा बघा, हा आशिष आहे. आणि तर याने इथे खूप छान, त्याला माहिती आहे की माझं चॅनल आहे, कारण खूप कमी लोकांना माहिती आहे की माझं यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यामधला हा एक आहे. आणि त्याच्यामुळे यांनी बघितलेलं आहे की मी खूप दिवसांची इथे पोल्ट्री केलेली आहे. खूप दिवसांचं माझं जे स्ट्रगल लाईफ आहे हे चालू आहे. आणि पोल्ट्री फार्म मी आता झाले 4 वर्षापासून मी इथे पोल्ट्री फार्म सांभाळते. आणि पहिल्यांदा तर 2-1 महिन्यापूर्वी मला वाटतं की त्याचा मी व्हिडिओ पण टाकलेला आहे मागचा. तर हे आहेत ज्या मावशींनी मला फोन केला होता, त्यांच्या बहिणीसाठी हे पिल्लं घेऊन चाललेले आहेत. तर बघा, हे पाहुणे आहेत, त्या त्यांच्या हा तर आलेलाच आहे, पण यांच्याबरोबर यांनी पाहुण्यांनासुद्धा सांगितलेलं आहे की तिथे खूप छान पिल्लं मिळतात, म्हणून ते पाहुणे आलेले आहेत. आता हे पाहुणे जवळून आलेले नाही आहेत, तर हे खूप लांबून आलेले आहेत. साधारण इरगाव म्हणून गाव आहे, इरगाव. मी तर खूप गावं ऐकले तिकडं, कसं कसं जायचं म्हणून मी इरगाव ऐकलेलं होतं. आणखीन लाडगाव वगैरे ऐकलं होतं, वैजापूर साईडनीच आहे लाडगाव. मला माहिती आहे, कारण लाडगावचे जे माणसं होते ते आमच्या अगदी माझ्या माहेरला तिथे राहत होते. आणि ते लाडगावचे ते पुन्हा गेले तिथे राहायला लाडगावला, पण मला ते गाव आठवतं अजून पण. आणि कारण त्यांचा जो मुलगा माझ्याच वर्गामध्ये शिकत होता. आता ते इथं त्या घरातलं इथं कोणीच नाही आहे. मला वाटतं 15-1 वर्षापूर्वी, 15-16 वर्षापूर्वी ते इथून गेलेले आहेत. आणि त्यामुळे ते गाव माझ्या लक्षात आलं. आणि हे बघा, हे इरगाववरून आलेले आहेत, खूप लांबून आलेले आहेत हे. तर त्यांना जे आहे ना पिल्लं जे आहेत परवडणार आहे, कारण पिल्लं खूप मोठे आहेत आणि रेट मी खूप कमी दिला आहे त्यांना. हे माझ्या जवळचे आहेत ना, म्हणून मी यांना रेट कमी दिलेला आहे. कारण हे आणि कंटिन्यू कस्टमर असल्यानंतर आपल्याला हे करावं लागतं. मागेच पिल्लं घेऊन गेले तर ते खूप मोठे झालेले आहेत. तर मी त्याला आयडिया दिली की तू आणखीन घेऊन जा, म्हणजे आखाडामध्ये तुझा पैसा होईल, आषाढामध्ये. सध्या मीही तेच विचारत आहे की मला पुढच्या महिन्यामध्ये जे आहेत पैसा पोल्ट्री फार्मिंगमध्ये याचा पैसा करायचा आहे. तर मग त्यासाठी माझी आता चालू आहे की विचारसरणी चालू आहे की कोंबड्या ठेवाव्या की विकाव्या. पण मग नंतर असा विचार येतो ना की आपल्या हातचं जे गिऱ्हाईक असतं ना, ते आत्ता इथून गेल्यानंतर दुसरीकडे कुठेतरी जाणार आहे, तर नेक्स्ट टाईम मग ते दुसरीकडे जाणार असतं. तर जे आलेलं गिऱ्हाईक आहे ना, तर हे मी आता कॅच करणार आहे आणि हे कंप्लीट करणार आहे असं मी ठरवून, तर हे गिऱ्हाईक पकडून आता यांना मी हे जे आहे पिल्लं देऊन टाकलेले आहेत. आणि खरं तर मी विकण्यासाठीच जे आहेत हे कोंबडे हॅचरी मशीन जे माझं घरचंच आहे, ज्याच्यासाठी मी घरीच इथे पिल्लं तयार करतो आम्ही. पिल्लं अंडेही मला विकत घ्यावी लागत नाही आहे. आणि त्यामुळे मला हे जमून जातं आता. तर कंटिन्यू आहे ना, तर आता हे मला विकायचेच आहे. मग मी ठेवून काय करणार आहे, आणि अंड्यांसाठी जर मी ठेवणार म्हटलं तर पिल्लं तर माझे कंटिन्यू चालूच आहेत ना, म्हणून मग एवढा विचार नाही करावा लागणार मला. बिझनेस करायचं म्हटल्यानंतर थोडीफार धरसोड होणारच आहे. कुठल्या पण गोष्टीमध्ये ना धरसोड केल्याशिवाय जमत नाही आहे. मनात खूप असतं त्या सगळ्या कोंबड्या ठेवायच्या, नंतर मग त्यांचं खूप थंडीनंतर खूप अंडे निघतील असं तसं काय काय नसतं माझ्या विचार चालू डोक्यामध्ये. पण तसं काही होत नाही आहे, कारण आपलं जे असतं ना, जे आपलं होणार असतं आपल्याबरोबर, जे घडणार असतं हे अगोदरच लिहिलेलं असतं. त्यामुळे एवढं तर मी शिकलेले आहे की खूप जास्त विचार करायचा नाही आहे. ज्या गोष्टी होत आहेत ना त्या होऊ द्यायच्या आहे आणि चालत राहायचं. तर बरं झालं आम्ही यांना जे हे लवकर काढून दिलं, कारण यांचं जे आहेत हे गिरगावला जाणार होते. तर बघा, पॅकिंग करून दिलेले आहेत. यांची जी ऑर्डर होती 15 पिल्लांची ऑर्डर होती, आणि हे यांचे पिल्लं घेऊन आता त्यांच्या गावाकडे आम्ही यांना पाठवलेलं आहे. पेमेंट माझं कॅश पेमेंट आलेलं आहे. त्याच्यामुळे मला जे आहेत गिऱ्हाईक असे भेटलेले आहेत की हे व्यवस्थित आहे. मला झिकझॅक करणारे गिऱ्हाईक बिलकुल आवडत नाही आहे. मला मी स्वतः 100-1 रुपये जास्त पिल्लं नेल्यानंतर विचार नाही करणार आहे.
पण मला अगदीच खालच्या थराला झिकझॅक करणारे असंच आहे तसंच आहे असं मी बिलकुल मला चालत नाही आहे. पण मी ते मनातच ठेवते, कस्टमरच्या समोर मी चेहऱ्यावर आणत नाही आहे की अरे मला बिलकुल आवडलेलं नाही आहे. म्हणजे कधी-कधी तर असे गिराईक भेटतात मला ना, की ते डायरेक्टली मला खूप कमी रेटनी पिल्लं मागतात आणि मला ते परवडलं पाहिजे ना, की मी अनोळखी जे असतात ना, अनोळखी पण गिराईक कस्टमर असतातच. तर ते अगदी कमी आहे, नाहीतर मला नाही परवडत आहे, आम्ही कसं करायचं? तर चला टाटा आणि बाय बाय असं मी म्हणते आणि मनात म्हणते मी समोर म्हणत नाही असं. तर असे कस्टमर तर मला बिलकुलच नको आहे आणि यांचं माझं बोलणं झालेलं होतं. त्याच्यामुळे हे कस्टमर नाही आहे, हे माझे माहेरचंच जरी म्हटलं आहे ना, म्हणजे कस्टमर आहेत, पण हे अगदी आमच्या जवळचे आहेत. त्यामुळे मला याचं असं झालं, की पिल्लं ह्या मुलांनीच पकडले. मी घरी असल्यामुळे मला माझे मुलं माझ्याबरोबर नव्हते आणि हा जो आहे माझा भाऊ आहे, हा माझा एकदम घरातला आहे आणि बघा हा जो आहे साईनाथ यांच्याबरोबर आलेला आहे. मेन पॉट म्हणजे मला माझा भाऊ इथे स्वतः आला असल्यामुळे माझं तर 50% काम झालं. म्हटलं चला आता माझ्या बाजूने पिल्लं माझा जो भाऊ आहे आता तो माझ्या जागी तो पिल्लं पकडेल, कारण हे घरी नव्हते आणि त्यांनी खूप छान काम केलं. त्यांनी पिल्लं खरंच तर पकडले पण आणि खूप छान पिल्लं पकडले. त्याचे व्हिडिओ मी काढले नाही, कारण काय होतं की मला इथे कॅरेटपाशी थांबावं लागतं. कॅरेटमधनं पिल्लं उडाले नाही पाहिजे. खूप असं म्हणजे विचार करायला लागतो की इथे एखादं पिल्लू जरी गेलं ना, तर कस्टमरकडे ते पिल्लू तिकडे कमी जाणार आहे. तर अशा पद्धतीने खूप इथे बसूनच राहिले मी. तरी पण 1-2 पिल्लं उडाले होते. त्याचं थोडं गडबड झाली असणार आहे असं मला वाटतं. तर चला हे इरगावचे जे कस्टमर आहेत, तर आता हे पेमेंट दिलेलं आहे यांना. बाकी पैसे मी मागे देऊ केलेले आहेत आणि प्लस यांना डिस्काउंट पण दिलेला आहे. जास्ती नाही आहे पण दिले आहे. त्यांनी जेवढा मागितलं तेवढा डिस्काउंट त्यांना मी दिलेला आहे. आणि आता हे चाललेले आहे. तर कारण खरं पावसाचं वातावरण आहे, तर पाऊस होण्याचं असं ढग खूप आलेलं आहे आणि मला वाटतं की 100% पाऊस होणार आहे. तर चला आता आशिष थोरात, तर हे आपले आहे न्यू पोल्ट्री फार्ममधले न्यू पिल्लांची गिऱ्हाईक. तर चला आता यांच्याशी आपण यांची पिल्लं पकडून देणार आहोत. हा मुलगा खूप स्मार्ट आहे आणि खूप टॅलेंटेड आहे आणि असे फास्ट पिल्लं पकडले आणि बिझनेसमध्ये मला वाटलं की हा खूप पुढे जाईल, कुठल्याही बिझनेसमध्ये जाईल, कारण इतके झटपट पिल्लं पकडून बांधून आणि घाई पण खूप त्याची जाण्याची. असं काहीतरी पाहिजे कस्टमरमध्ये, की कस्टमर म्हणजे मोठ्या मुलामध्ये, कारण याचं जे एज आहे ना, तर हे ग्रॅज्युएशन कंप्लीटचं आहे आणि चांगल्या पद्धतीने हा पुढे चालून जे आहे बिझनेस कवर करेल. तसेच माझा भाऊ आहे ना, तर हा आता सध्या घरीच असतो. मला खरं तर माझ्या भावाने काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं, की त्यांनी कुठल्या तरी बिझनेसमध्ये जे आहे अर्न करावं, कारण शेवटी माझा घरातलाच आहे तो आणि मला वाटतं की त्यांनी कुठेतरी एज्युकेशनमध्ये पुढं जायला पाहिजे होतं. जो गेला नाही आहे आणि त्याला इंटरेस्ट राहिलेला नाही आहे. तरी देखील हरकत नाही आहे, त्याला एखादा बिझनेसमॅन बनवण्याचा जरी माझा विचार आहे, की आणि काहीतरी पोल्ट्री फार्मिंगमध्ये जरी केलं सध्या सुरुवात. वय खूप कमी आहे त्याचं, करू शकतो हा, पण मग त्यांनी केलं पाहिजे. जागा पाहिजे पोल्ट्री फार्मिंगला सगळ्यात अगोदर. आसपासच्या लोकांना त्रास झाला नाही पाहिजे आणि स्वतःची 1 एकर जागा सेपरेट पाहिजे आपली. म्हणजे घरं जरा लांब येतात, अगदी जवळ घरं येत नाही आहे. खूप कंडिशन्स असतात त्याच्यावाले पण गावरान पोल्ट्रीला एवढं नसतं. कसं बॉयलरचा खूपच घाणवास येत असतो. गावरांचं प्रमाण खूप कमी असतं आणि त्यात ओपन जर केल्यानंतर तर प्रश्नच येत नाही आहे. तर प्रत्येक पिल्लू इथे चेक केलं गेलेलं आहे. प्रत्येक पिल्लाला कुठे चेहऱ्याला काही झालेलं आहे की डोळ्याला काही झालेलं आहे हे चेक करून मी तिथे देऊ राहिलेले लगेचच मी, कारण काय होतं घरी गेल्यानंतर प्रॉब्लेम नको व्हायला. पुढे पिल्लं त्यांनाच न्यायचे, त्यांनाच पकडायला लावलेले आहेत आणि त्यांना मी चेकही करायला लावलं आहे. सेकंड मी पण चेक करते आहे आणि मग मी ते कॅरेटमध्ये टाकून देणार आहे. तर सर यांची मला खूप मदत झालेली आहे आणि पाय वगैरे बांधून घेतलेले आहेत. पिल्लं आता इथे सेट करत आहेत. तर बघा इथे चालू आहे त्यांची हसी मजाक आणि इथे मला स्वागत आहे चॅनलवरती म्हणत आहे इथे. खरं तर मी पहिल्यांदा घ्यायला पाहिजे होतं, पण मी विसरले. तर चला आता आपले कॅरेटमध्ये पिल्लं भरायचं काम चालू आहे. आता इथे पटापट जे आहेत पिल्लं भरून आता यांना जायचं आहे घरी, कारण वातावरण झालेलं आहे पावसाचं. मी तर म्हणत होते की तुम्ही जेवण करून जा आता, पण त्यांना अजिबात वेळ नव्हता. एकदा पिल्लं कॅरेटमध्ये टाकल्यानंतर तर विषय संपतो की थांबण्याचा. पटापट त्यांना घरी जायचं असतं आणि सोय खूप छान केली आहे, उत्तम सोय केलेली आहे. सोय कशी केलेली आहे त्याचा पण एक व्हिडिओ मी इथे घेणार आहे, कारण त्यांनी कशी सोय केली आहे तेही आपल्याला कळलं पाहिजे. त्यांना म्हटलं की तुम्हाला इथं इतके पिल्लं आहेत ना, ते खूपच उभे राहून विचार करत होते की सारखं काय उभं राहत आहे. म्हटलं पटापट पकडा, इकडे पिल्लं आहेत, तिकडे पिल्लं आहेत, सगळीकडे पिल्लं आहेत, तुम्हाला पकडायला काय होतं. व्हाईट कलरची जी माझी कोंबडी आहे तर ती गेलेली आहे. ती जी माझ्या मुलांची फेवरेट होती आणि मी माझ्या हातातून ती एकदा सोडून दिली होती. मला जेव्हा माझ्या भावाने हातात कोंबडी दिली होती व्हाईट पकडून, पण मला वाटलं की नको, हिला नको द्यायला, मग मी सोडून दिली. तर पुन्हा त्यांनी पकडली, आशिषनी पुन्हा पकडली आणि पुन्हा मी काही बोलले नाही, कारण हे बघा कस्टमर आहे आणि आपल्याला जो माल आहे तो विकायचा आहे.
आपल्याला जी आवड असते ना ती आपल्याला इथे बाजूला ठेवावी लागते. मुलांसाठी तर मी खूप वेळा असं केलेलं आहे की मुलांचे पिल्लं जे साईडला ठेवले आहेत. पण ह्या व्हाईट पिल्ल्यासाठी मुलं इतके वेळे नाही आहे जितके पहिले असायचे. आता मुलांना बऱ्यापैकी जे आहेत ना तर कामामध्ये रस राहिलेला नाही आहे, इंटरेस्ट नाही आहे त्यांना की कोंबडीचे पिल्लं म्हणा किंवा गायांचं म्हणा, त्यांचं सगळं जे आहे ना इंटरेस्ट गेलेला आहे. आणि ते आता म्हणतसुद्धा नाही आहे की आपल्याकडे कोंबड्या हव्या आहेत, आपल्याकडे पिल्लं हवं आहेत किंवा आपल्याकडे गाया पाहिजेत म्हणून मम्मी. तर खूप सुंदर पद्धतीने जे आहेत यांनी पिल्लं पकडलेले आहेत आणि आम्हाला पिल्लं पकडायला खूप वेळ लागलेला आहे. तर बघा हे व्हाईट पिल्लू पकडलं ना तर दुसऱ्या वेळी मला हे टाकायचं होतं कॅरेटमध्ये, पण म्हटलं चला याच्याबरोबर एक व्हिडिओ काढून घ्यावा. कदाचित आर्यनला लक्षात आलंच तर मग त्याला आठवण म्हणून हा व्हिडिओ माझ्या कायमच्या जवळ राहील. तर हा आशिष आणि हा गब्राल, तर हा बघा हा माझा भाऊ आहे, हा माझा लहाना भाऊ आहे. तर याची मला खूप मदत झाली आणि याची मला दोनदा मदत झालेली आहे. तर हे मुलं खूप लहान लहान होते जेव्हा माझं लग्न झालं ना, तर हे LKG UKGचे मुलं होते. आता बघा एक ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे यांचंवालं आणि हेही माझ्यासारखेच बिझनेसला इथे उतरलेले आहेत आणि खूप पुढे जावात अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करेल की बिझनेसमध्ये टॉप जावेत हे मुलं. आणि तर हा ग्रॅज्युएशन आहे, तर आमचा असा भाऊ पण माझा कधी ग्रॅज्युएशन होईल काही माहीत नाही आहे. प्रयत्न तर मी करणार आहे की त्याला समजून सांगण्याचा की अभ्यासात लक्ष दे, शाळेकडे लक्ष दे म्हणून. पण आता बघूया काय होतं आहे. तर त्याचं मन आपण कोणाच्या मनाच्या विरुद्ध आपण काही करू शकत नाही, कारण आपण ॲडमिशन घे म्हटलं त्याने अभ्यास करणं गरजेचं आहे. अभ्यास करूनही तो पुढे गेला, अभ्यासात पास पण होणं गरजेचं आहे. पास झाल्यानंतर ॲटोमॅटिकच पुढे जातो आणि काहीतरी बनायचं म्हटल्यानंतर काय होतं की आपल्याला पाहिजे आहे चांगले मार्क पाडायचे असेल तर अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि मेन म्हणजे ज्याला अभ्यास करायचा आहे त्याने याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तर बघूया आता याला मी खूप समजावून सांगितलेलं आहे. याचं ऑलरेडी ITIमध्ये पण ॲडमिशन केलं आहे. म्हटलं आशिष की आम्ही ITIमध्ये पण ॲडमिशन घेतलं होतं पण तो तिथेही कमी पडला आहे. तर म्हटलं आता ठीक आहे, आता त्यांचं डोक्यात JCP आहे. मला तर JCP ट्रॅक्टर हे मी लहानपणापासून जे बघत आलेले आहेत ना, ट्रॅक्टर टेलर आणि हे याचं मला अगदी बघितल्या राग येतो आता, कारण मला हे नको झालं आहे. आणि जे मी लहानपणापासून बघते ना तर आता हे माझे भाऊ आणि ते हेच करायला बघत आहेत की ट्रॅक्टर चालवायचा. मग आता JCP ही त्यांच्या डोक्यात आहे, JCP ही बघून आलेला आहे. तर बिझनेस चांगला आहे JCPचा, असं नाही की बिझनेस चांगला नाही आहे, केला तर चांगला आहे. पण माझ्या मते की थोडंसं व्यवस्थित एज्युकेशनच आणि नोकरीला लागावं असं मला वाटत होतं. पण त्याला बोलून काहीच उपयोग नाही आहे, कारण शिकलेले जे असतात ना तेही काही असंच काम करतात. आता आमच्या गावाकडे खूप फॅड आहे की शिकून घरीच राहतात, शिकून बाहेर नोकरी करण्याचं प्रमाण आमच्या तिकडे तरी कमी झालेलं आहे. तर असोत, बघू आता हा जर पोल्ट्री टाकत असेल तर मागच्या वेळी मी त्याला सुचवलं होतं, तो जर असं काम चालू करणार आहे म्हटला तर करावं त्याने काम चालू, पण तिथे जागा व्यवस्थित असली पाहिजे. तर सगळं गोष्टींचा इथे विचार केला गेला पाहिजे. चला हे बघा पाऊस होऊन गेलेला आहे, तेवढ्या वेळामध्ये पाऊस खूप जोराचा झालेला आहे आणि साधारण 15-20 मिनटाचा जोराचा पाऊस झालेला आहे. आता यांच्या हातपाय चप्पल वगैरे हात धुतल्यानंतरच आणि मीही हातपाय धुतल्यानंतर त्यांना पाणी देणार आहे. तर आता हे हातपाय धुवायला मी तिकडे नेलं आहेत आणि पोल्ट्रीतली चप्पल आणि हे मी घरात वापरत नाही आहे, सेपरेट माझी चप्पल असते, हेही मी त्यांना सांगितलं आहे. तर खूप थकलेलं आहे आणि मी अजूनही जेवलेले नाही आहे. तर साधारण 1:30 वाजत आलेला आहे, जेवायला नाही आहे मला आणि मी 11 वाजल्यापासून आम्ही इथे पोल्ट्रीत आहोत. तर चला आता मी हातपाय धुवून यांना पाणी देणार आहे आणि आता हे निघालेले आहेत घरी. तर चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच. चला टाटा आणि बाय बाय.